नमस्कार मित्रांनो, गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे. गोल्डन स्टोरीजमध्ये आजची स्टोरी आहे चार हात लांबच बरी. चला तर स्टोरीला सुरुवात करूया. शॉपिंग करून बाहेर आले तेव्हा मी उकाड्यानं हैराण झाले होते. समोरच्या शॉपिंग मॉलच्या कॉफी हाऊसमध्ये जाऊन कॉफी घ्यावी पण काहीतरी खावं असा विचार करून मोर्चा तिकडे वळवला. आज मुलांची शाळेची ट्रिप गेली होती आणि माझ्याकडे रिकामा वेळही होता. पती शशांक सध्या त्याच्या नव्या बिझनेसमुळे खूपच बिझी आहेत. त्यामुळे मुलं, घरातल्या जबाबदाऱ्या, सासू सासऱ्यांची काळजी घेणं यातच माझा सगळा वेळ संपतो. कित्येकदा वाटतं स्वतःच्या मनाप्रमाणेही कधीतरी करावं पण जमत नाही. आज मात्र तशी संधी मिळाली होती. मी ऑर्डर देऊन जरा रिलॅक्स होते तोवर फोन वाजला. फोनवर शशांक होते. कुठं आहेस त्यांनी घाईनं विचारलं. थोड्याच वेळात घरी पोहोचेन मी म्हटलं. बरं असं बघ, 4 वाजता शिपायाला पाठवते. मी टेबलवर जी फाईल विसरून आलोय ती त्याच्या हाती पाठव. त्यांनी फोन कट केला. शशांकचं ते कोरडं बोलणं खरं तर मला खटकलं पण मी स्वतःची समजूत घातली. ते नक्कीच खूप घाईत असतील पण तरीही प्रेमाचे 2 शब्द बोलायला तर काहीच हरकत नाही. एकेकाळी शशांक प्रेमवीराप्रमाणे सतत माझ्याभोवती असायचे पण नव्या बिझनेसच्या कामाच्या व्यापात बिचारे अगदी कोरडे झाले आहेत. अजून किती दिवस असे जातील कुणास ठाऊक. मी विचार करत होते तेवढ्यात वेटर कॉफी आणि ग्रिल्ड सँडविच टेबलवर ठेवून गेला. मी आपलं लक्ष आता त्यावर केंद्रित केलं. कॉफीचे 2 घोट घेते तोवर ओळखीचं हसू कानावर आलं. वळून बघितलं तर चकित झाली. एका पोक्ताशा गृहस्थाबरोबर मानवी बसली होती. आम्ही दोघी कॉलेजात सोबत शिकत होतो. मानवीला बघून माझं मन एकदम उल्हासित झालं. कॉलेजचे ते फुलपाखरी दिवस पुन्हा आठवले. खरंच कसले बिनधास्त दिवस होते. आम्ही मुली निर्धास्तपणे कॉलेजात वावरत असू. आमचा एक ग्रुप होता. आम्ही अभ्यासाला कायम महत्त्व दिलं. त्याबरोबरच कॉलेजातल्या इतर ॲक्टिव्हिटीजमध्येही सहभागी होत असू. पण मानवीला मात्र अभ्यासात अजिबात गती नव्हती. तिला फक्त गप्पा, कॅन्टीन, भटकणं, सिनेमा, शॉपिंग एवढंच आवडायचं. कॉलेजमधले अभ्यासाचे महत्त्वाचे तासही ती सहजपणे बंक करून मुलांबरोबर सिनेमाला निघून जायची. मला ते पटत नसे. आईवडील आपल्या शिक्षणावर एवढा पैसा खर्च करतात तर आपण अभ्यास करायला हवा. मानवीला मात्र मुलांना आपल्या नादी लावून झुलवत ठेवायला आवडायचं. एकाच वेळी तिची 2-2 प्रकरणं सुरू असायची. तिचा हा बिनधास्तपणा मला मानवणारा नव्हता. त्यामुळे मी तिच्यापासून थोडं अंतर ठेवूनच राहायचे. कधीही तिच्या घरी गेलं तरी ती तोंडाला फेसपॅक लावलेल्या अवस्थेतच सामोरी यायची. परीक्षा डोक्यावर आली आणि तुला बरे फेसपॅक लावावेसे वाटतात, मी वैतागून म्हणायचे. मॅडम तुमच्यात माझ्यात हाच तर फरक आहे, जोरात हसून म्हणायची. विचारांचा मूलभूत फरक. म्हणजे तू अभ्यासासाठी कॉलेजात येतेस, मी मुलांना गटवायला कॉलेज जॉईन केलं. माझं तर ठाम मत आहे, माया हवी तर काय, म्हणजे देहाची काळजी घ्यावीच लागेल. तिचं हे तत्वज्ञान माझ्या मेंदूत शिरत नसे. ज्यावेळी मी अभ्यासासाठी लायब्ररीत बसायचे तेव्हा ती कुणा मुलाबरोबर कॅन्टीनमध्ये असायची. कॉलेजचे दिवस भराभर संपत होते. आमचा अभ्यास चालू होता. मानवीची प्रेम प्रकरणं रंगत होती. वाहत्या नदीसारखी मानवी सुसाट निघाली होती. कुणीच तिला अडवू शकत नव्हतं. खूप श्रीमंत कुटुंबातली लाडावलेली लेक होती. तिचं वेगळं विश्व होतं. ती नेहमी श्रीमंत मुलांच्याच मागे असायची. मानवी भोवती मुलामुलींचा चमचेगिरी करणारा गोतावळाही असायचा. त्यांना फुकटात सिनेमा बघायला मिळायचा, हॉटेलात ट्रीट मिळायची, कधी आलिशान मोटर गाडीतून लिफ्ट मिळायची. ती सर्व तिला त्यावेळी खूप नावाजत असत. आपली प्रशंसा ऐकून मानवीला धन्य धन्य वाटायचं. शेवटी कॉलेजचे दिवसही संपले आणि सगळ्याच मैत्रिणी इकडे तिकडे पांगल्या. तरीही मानवीची बातमी म्हणजे एखादं नवं प्रेम प्रकरण कधीतरी कानावर यायचंच. मग तिचं लग्न झाल्याचं कळलं. आता तरी ती थोडं स्थिर आणि चांगलं आयुष्य जगेल असं मला वाटलं. इतकी वर्ष तिचं ते अस्थिर आयुष्य, नवी नवी प्रेम प्रकरणं, हे सगळं सभ्य सुसंस्कृत कुटुंबातल्या आम्हा मुलींना विचित्रच वाटायचं. सगळ्यांचीच लग्न झाली, सासरचं घर, तिथल्या चालीरीती समजून घेणं, माणसांची ओळख होणं, मुलं बाळं वगैरे सर्व रहाटगाड्यातून फिरताना मी मानवीला साफ विसरले होते. आज तिला बघून मला वाटलं तिच्यामुळे अजूनही काही जुन्या मैत्रिणींची खबरबात कळू शकते. मी तर इतकी घरगुती गृहिणी झाले होते की जुन्या मैत्रिणींपैकी कुणाचाही संपर्क उरला नव्हता. मानवीच्या मदतीनं मला माझ्या काही जुन्या मैत्रिणींचा ग्रुप पुन्हा तयार करता येईल. तेवढ्यात मला तो माणूस उठून निघून जाताना दिसला. मानवीही उठून उभी राहिली. मी तिला हाक मारण्याआधीच ती सरळ माझ्याकडे आली. अगं सुमी, तू इथं कशी, तिनं विचारलं. मी जवळची खुर्ची तिच्याकडे सरकवत म्हटलं, थोडी खरेदी करायची होती. ती झाली, आता कॉफी घेते. बाप रे, केवढी लठ्ठ झाली आहेस तू, ती हसत हसत म्हणाली. तेव्हा मलाही जरा ओशाळल्यासारखं झालं, कारण मानवी अजूनही तशीच सुंदर दिसत होती. अगं आता 2 मुलांची आई झाली, फरक तर पडणारच ना. पण तुझं कसं चाललंय? अगं माझं तर अजून आयुष्य सेट नाही झालेलं. मुलं बाळं तर फारसा दूरचाच पल्ला आहे.
अगं, तुझं तर लग्न झालं होतं. छे छे, त्या लग्नाचं नावही काढू नकोस. ते लग्न नाही, एक भूकंप होता माझ्या आयुष्यातला. मानवीनं म्हटलं. म्हणजे नेमकं काय घडलं नीट सांग तरी. मी म्हटलं, लग्नापूर्वी माझा नवरा वीरेंद्र फार मोठमोठ्या बाता करायचा. मला वाटलं चांगला पैसेवाला आहे म्हणून मी लग्नाला हो म्हटलं. मी आधीपासूनच स्वतंत्र निर्णय घेणारी, मनात येईल ते करणारी, बिनधास्त मुलगी होती. हे तुला ठाऊकच आहे. पण वीरेंद्र माझ्यावर खूपच बंधन घालू लागला. पैसे कमी खर्च कर, क्लबमध्ये जाऊ नकोस. आता क्लबमध्ये रमी खेळताना कधीतरी हरणं कधीतरी जिंकणं असतंच ना. त्याला म्हणे बिझनेसमध्ये एकदम खूप लॉस झाला. पण त्याचा माझ्या खर्चाशी काय संबंध? मला त्यांना ठराविक रक्कम द्यायलाच हवी ना. माझ्या पार्लरचाच खर्च महिन्याला 25,000 असायचा. तोही सासूला खटकायचा. बोलताना ती खूपच उत्तेजित झाली होती. मी पाण्याचा ग्लास तिच्या पुढे केला. तिनं घटाघटा पाणी पिऊन ग्लास रिकामा केला. पाणी प्यायल्यावर ती थोडी शांत झाली. पुन्हा आपली रामकहाणी ऐकू लागली. माझ्या खर्चावरून रोजच कटकट व्हायची. मला ते सहन होईना. मी सरळ एका वकील मित्राची मदत घेतली आणि त्याच्यावर सरळ 50 लाख रुपयांचा हुंड्यासाठी छळ करतात म्हणून दावा ठोकला. आता त्याला कळेल मानवी म्हणजे काय चीज आहे ती. मी कोर्टात केस करताना त्याच्यावर जी कलम लावली आहे ना, की बिचारा वर्षानुवर्षे कोर्टात खेटे घालत राहील. कर म्हणावा आता खर्च कोर्टाचा. बोलता बोलता मानवीच्या चेहऱ्यावर विकृत हास्य उमटलं. मानवीच्या स्वभावाचा हा पैलू मला अगदीच नवा होता. मी चकित झाले होते, पण ती मात्र मजेत होती. एखादी शौर्यकथा सांगावी तशी ती आपली कहाणी सांगत होती. मानवी, क्लबला जाणं वाईट आहे मी म्हणत नाही, पण नवऱ्याची आर्थिक परिस्थिती जर तेवढीशी चांगली नसेल तर बायकोने ते समजून घ्यायला नको का? मी तिला समजावून सांगायचा प्रयत्न केला. झालीस का तूही सुरू? जो उठतो तो मलाच सगळं सांगायला बघतो. हे बघ, हे माझं आयुष्य आहे आणि ते कसं जगायचं हे मीच ठरवणार. त्यात कुणाची लुडबुड नको. मानवी एकदम आक्रमक झाली. खरं तर माझी आईच मला समजून घेऊ शकली नाही. इतरांचं काय म्हणायचं? मला एक सांग, इकडे एकीकडे आपण महिला सबलीकरणाच्या गोष्टी करतोय, पण इथं मी माझ्या अधिकारासाठी लढा देते तर माझेच पाय मागे उडत आहेत माझीच माणसं. तावातावाना मानवी बोलत होती आणि मी मुकाट ऐकून घेत होते. मला एवढंच कळलं होतं की मानवी चुकीचं वागते. ती तिच्या आईचंच ऐकत नाही तर माझं काय ऐकणार? मी पटकन तिच्यासाठी 1 कप कॉफी मागितली. कॉफी पिऊन जरा ताजीतवानी झाली आणि मग म्हणाली, मग माझ्यासोबत होता ना, त्याचं नाव निकुंज. तो एक अत्यंत प्रसिद्ध वकील आहे. आणि मग डोळा मारून पुढे बोलली, आणि तो बावळा माझ्या एक शब्दावर लाखो रुपये उधळायला तयार आहे. एकदा बोलण्याच्या ओघात त्याला समजलं की माझा नवरा पैशासाठी माझी अळवणूक करतोय, तर पटकन म्हणाला, मानवी डिअर, नवऱ्याची ही हुकुमशाही कशाला खपवून घेतेस? अगं, तू तर उधाण आलेली नदी आहेस. तुला कोण अडवू शकेल? तुझ्या नवऱ्याची तर एवढी ऐपतच नाही. तो लागतो कोण? खरं तर मला घटस्फोट हवा होता म्हणून मी या निकुंजला भेटले होते. पण माझं दुःख ऐकून तो व्यतीत झाला. स्वतःहून म्हणाला, तुझ्या नवऱ्याला असा स्वस्तात सोडू नकोस. त्याला चांगल्या कायद्याच्या कचाट्यात अडकव. मग बघ कसा वठणीवर येईल. त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी नवऱ्यावर व सासू सासऱ्यांवर केस केली. माझी सासू आता गयावया करते. पूर्वी तिला माझं पार्लर आणि रमी खेळणं खटकायचं. आता गरीब बापोडवानी झाली आहे. मला फार मजा येते त्यांना छळायला. मानवीचं बोलणं ऐकून मी खरोखर हतबद्ध झाले. मला तिच्या न बघितलेल्या नवऱ्याची आणि सासू सासऱ्यांची दया आली. त्या निकुंजचा रागही आला. बरं आहे, मी निघते, मला उशीर झाला, मी म्हटलं. सामान घेऊन मी उठले. चल निघूयात, मला आता ब्युटी पार्लरच जायचं. रात्री निकुंजबरोबर डिनर ठरला. पुन्हा मला डोळा मारत ती म्हणाली, आज निकुंजनं 5 स्टार हॉटेलात रूम बुक केली आहे. तो मला इतकं मिळवून देतोय तर मीही त्याला काही द्यायला हवं ना. पण हो, मी तुझ्याकडे परवा येते, तुझ्या मुलांना भेटते. मी त्यांची मावशी आहे ना. तिनं आपला मोबाईल काढला. मी चक्क खोटं बोलले. माझा मोबाईल हरवला आहे. तो नंबरही आम्ही ब्लॉक केला आहे. नवा फोन आला की भेटूयात. मी घाईघाईनं तिथून बाहेर पडले. छे गं बाई, यापुढे कधीच मी मानवीला भेटणार नाही. अशी विकृत स्वार्थी पण नीतिहीन माणसं काहीही करू शकतात. ती 4 हात लांबच असलेली बरी. समोरून आलेल्या पहिल्याच रिक्षाला हात करून मी आत बसले. मानवीपासून लवकरात लवकर मला दूर जायचं होतं. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन स्टोरीसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.